श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. वासुदेव हरी. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. अणु रेणिया ठोकला तुका आकाशा एवढा. अणु रेणिया ठोकला तुका आकाशा एवढा. गिळूनी सांडिले कलेवर. गिळूनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. अर्थ. अणुरेणिया ठोकला तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराजांना परमात्म्याचा अनुभव आल्यानंतर त्यांना असे वाटते की मी अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि आकाशा एवढा विशालही आहे. म्हणजेच माझे स्वरूप देहापुरते मर्यादित नसून सर्वव्यापी आत्मरूप आहे. गिळूनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. म्हणजे संसारातला माया, अहंकार, देहाभिमान आणि जन्ममरण भ्रम मी दूर केला आहे. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञान म्हणजे जाणण्याची क्रिया आणि ज्ञेय म्हणजे जे जाणायचे आहे. ही त्रिपुटी म्हणजेच ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी झाली. आत्मज्ञानाचा दिवा अंतःकरणात प्रज्वलित झाला. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्यासाठी साध्य करण्याचे काही राहिले नाही. मी फक्त लोकांना मार्गदर्शन आणि त्यांच्या कल्याणासाठी उरलो आहे, असे ते म्हणतात. भावार्थ. संत तुकाराम महाराज म्हणतात, त्यांनी इथे आत्मसाक्षात्काराची अवस्था वर्णन केली आहे. देह, अहंकार, संसाराचा भ्रम नाहीसा झाल्यावर आत्मस्वरूपाचा प्रकाश प्रकट होतो. त्या स्थितीत संत स्वतःसाठी नाही तर जगाच्या कल्याणाकरिता जगत असतात, असे इथे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.